राजकारणामध्ये स्वप्न पाहणं चुकीचं आहे का? असा प्रश्न पडावा असे उमेदवार माझ्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत काय घडलंय या सगळ्या मुद्द्यावरती येणार आहोत. पण त्यापूर्वी स्वागत करूया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार अमोल बालवडकर यांचं. खूप खूप स्वागत हो, धन्यवाद. अमोलजी. धन्यवाद. आणि अगदी पहिला प्रश्न, खरं तर कालपासून प्रत्येक ठिकाणी तुमची चर्चा होतीये. म्हणजे कदाचित अमोल बालवडकर हे फक्त पुण्यात माहिती असते, ते आता अख्ख्या महाराष्ट्राला कळलेले आहेत. आणि त्याचं कारण म्हणजे भाजपने अचानक ऐनवेळी काही तास नाकारलेली उमेदवारी. हं. काय नेमकं घडलं? इथून सुरुवात करूया. म्हणजे साधारण विधानसभेला मी ते इच्छुक झालतो, आपल्या सर्वांना माहिती आहे. पक्षाच्या चौकटीत इच्छुक होतो भारतीय जनता पक्षाकडनं. आणि तेव्हा मी माननीय देवेंद्रजींच्या मध्यस्थीमध्ये चंद्रकांत दादांसाठी माघार घेतली आणि विषय संपला. दुसऱ्या दिवशी चंद्रकांत दादा घरी आले आणि मी दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो. चंद्रकांत दादा निवडून आले. हम्म. आणि तेव्हा मी तर काय असं कुठल्या माघारीच्या कुठल्या अटीवरती काय मी माघारी घेतली नव्हती. पण त्यांनी स्वतः शब्द दिला म्हणजे की बाबा तुला महापालिकेत संधी देऊ, तू थांब पक्षासाठी, मी आहे. देवेंद्रजी बोलले होते की मी आहे तुझ्यासाठी, तुला मोठा करीन, हे त्यांचं वाक्य होतं. तुझ्यामध्ये गट्स आहेत, हे पण त्यांचं वाक्य होतं. आता गट्स माझ्यात आहेत, फक्त त्यांनी मला मोठं करण्याऐवजी मला लक्ष दिलं नाही. ठीक आहे, राज्याचे मुख्यमंत्री आहेत, माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत, मी खूप लहान कार्यकर्ता आहे. पण मला ॲटलिस्ट कारण जरी सांगितलं असतं तरी माझं समाधान झालं असतं, किंवा मला सन्मानाने माझं तिकीट जरी कट केलं असतं तरी माझं समाधान झालं असतं. मला एका दरीच्या किनाऱ्यावरती आणून सोडून दिलं आणि 1:30 वाजता फॉर्म भरायला, 1.5 तास, 3 वाजायला फॉर्मची मुदत होती. दीड पण वाजून 1:40 असताना मला सांगितलं की तुला, चंद्रकांतदादांना फोन केला तेव्हा मला तुला उमेदवारी देता येत नाही असं देवेंद्रजींनी सांगितलं. मी दादांशी धन्यवाद एवढा शब्द बोललो आणि शांत बसलो होतो. काय मनात त्यावेळी भावना आल्या? त्या मनात अख्खा प्रवास आठवला. अरे एवढा विश्वासघात काय असतो, षडयंत्र काय असतं, केसाने गळा कापणे कशाला म्हणतात, पाठीत खंजर खुपसणे कशा, या सर्व शब्दांचा अर्थ मला अनुभवायला भेटला त्या क्षणी. त्या एका क्षणात. की अरे म्हणजे सर्वस्व राजकीय करिअर पणाला लागलं होतं. आणि एक ज्या आपण काम करतो, प्रामाणिकपणे काम करतो, पक्ष वाढवला, जनतेचं पण प्रामाणिकपणे काम केलं, एवढं करून आणि एवढे मोठी लोक ज्यांच्या चेहऱ्याकडे बघून आपण 11 वर्ष राजकारण केलं ना, अशी लोक सुद्धा चंद्रकांत दादा असतील किंवा या शहराचे नेतृत्व करणारे नेते असतील, माझी भाजपच्या कुठल्याही राज्यातल्या नेत्याबाबतीत तक्रार नाही आहे. देशाचा तर माझा संबंध येतच नाही, एवढा मोठा मी नाहीच आहे. पण या स्थानिक पुणे शहरातील जे भारतीय जनता पक्ष ज्यांच्या ताब्यामध्ये दिलेला आहे, त्यांच्या बाबतीत माझी नक्कीच तक्रार आहे. कधी अंदाज असा म्हणजे कोणी दिला होता किंवा कोणी काही अशी साईन दिली होती की मे बी नाही होणार काम किंवा नाही तिकीट नाकारलं जाईल वगैरे? अंदाज नाही. तुम्ही आयफा अवॉर्ड जेव्हा कधी येईल पुढचं, तेव्हा तुम्ही चंद्रकांत दादांचं नाव त्यात नॉमिनेशन करा एक, की ते सुद्धा खूप चांगली ॲक्टिंग करतात, की एवढं मोठं षडयंत्र त्यांनी वर्षभर माझ्यापासून लपून ठेवलं. तुम्ही थेट चंद्रकांत दादांचं नाव घेताय म्हणजे जेव्हा आता अगदी मी पहिला प्रश्न विचारला तसा की राजकारणामध्ये स्वप्न बघणं चूक आहे का? आता हे सगळं घडल्यानंतर तुम्हाला वाटतं की नेत्याच्या बरोबरीने समान नेतृत्व उभं करण्याचं स्वप्न बघणं किंवा मला पुढे जायचंय, मला त्या पदावर जायचंय, हे मी बघितलं, ही माझी चूक झाली? बघा, राजकारणामध्ये डावपेच असतात. हम्म. राजकारणामध्ये काही तत्वही आहे. अनेक घडामोडी बघतो आपण या मागील 5-7 वर्षामध्ये या राज्यातलं राजकारण आपण पाहिलंय. या देशातलं राजकारण आमच्यासारख्या पिढीला पाहिलं, जे पूर्वी कधी पाहायला भेटत नव्हतं. खरंय. पण आजकाल ती तत्व कुठं गेलीत मला काय समजत नाही. आता जर एवढे, आणि मी काय 165 नगरसेवक, की मी एक नगरसेवक होणार होतो. मी काय आमदारकीचं तिकीट मागत नव्हतं आता, की मी काय खासदारकीचं तिकीट नव्हतं, काय MLC नव्हती. हे काय विषय, 165 पैकी मी एक नगरसेवक होणार होतो. आणि मला तर तुम्ही मोठे शब्द देऊन थांबवलं होतं. ठीक आहे, तुम्हाला नायक महापौर करायचं, मला आशा नव्हती की हे करतील का नाही, मला माहित नव्हतं स्टँडिंग किंवा चेअरमन. मी काय ती आशा ठेवून काम करत नव्हतो.
पण तुम्ही मला थेट उमेदवारीच दिली नाही आणि तुमच्याकडे कुठलंही कारण नाही आणि कुठलाही पर्याय मला न ठेवता कुठलाही पर्याय पण मला मिळाला नाही पाहिजे गाफील ठेवून. आणि माझ्या आईवडिलांनी शिकवले की लहानपणी की बाबा जेव्हा आपण तुमच्याकडे जर शक्ती असेल तर ती शक्ती तुम्हाला दाखवायचीच असेल तर तुमच्यापेक्षा मोठ्या लोकांपाशी दाखवा. तुमच्यापेक्षा लहान लोकांपाशी तुम्ही कधी ती दाखवायची नसते. पण ह्या मोठ्या लोकांनी एवढ्या जे राज्याचं राजकारण करतात, देशाचं राजकारण करतात, माझ्यासारख्या कार्यकर्त्यापाशी ते शक्ती वापरत बसले. त्या शक्तीचा दुरुपयोग केला त्यांनी. याच दुःख आहे. हे सगळं एका बाजूला असताना म्हणजे 1:40ला जवळपास तुम्हाला स्पष्ट झालं की आता भारतीय जनता पक्षाने आपल्यासाठी दारं बंद केलीत. त्याच्यानंतर काही मिनिटात अजित पवारांपर्यंत पोहोचणं, तिथे तिकीट मिळवणं, काय बोलणं झालं मधल्या काळात अजित पवारांशी? 5व्या मिनिटाला तर मला दादांचा फोन आला. त्यांचा फोन आला? हो, कारण उमेदवारी तिकडे जाहीर झाली का बातमी ते सर्वकडचं लक्ष या गोष्टीकडे लागलं होतं आणि माझी उमेदवारी रद्द झाली. कदाचित त्यांचं काहीतरी असं शेवटी दादा हे अतिशय ग्राउंड लेवलला काम करणारे कार्यकर्ते आहे का कार्यकर्ते पक्षासाठी कार्यकर्ते नेते हेरणारे ते एक नेते आहे ते महाराष्ट्राचे म्हणून त्यांच्याकडे ओळखलं जातं. आणि 5व्या मिनिटाला दादांचा मला फोन आला की अमोल तुला भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली नाहीये असं मला समजतंय. पण तू काय आमच्याकडे येशील का नाही का. म्हणलं मला तर अजून विश्वास नव्हता वाटत म्हणलं दादा. पण मला आता माझ्याकडे पर्यायच नव्हता कारण एवढ्या प्रकारे जर असं तुम्हाला मला तर पहिलं कुठं सुचत नव्हतं दादांना तरी काय सांगून कधी असा आणि काही सगळं वेळ काही मिनिटात होत होतं. काही मिनिटच होते माझ्याकडं काही सेकंदच माझ्याकडे होते मिनिटच माझ्याकडे होते की दादांना मला सांगायचं होतं. तर मी दादांना बोललो हो. आता मला देवेंद्र फडणवीस साहेबांचे शब्द आठवले की राजकारणात तुम्हाला जिवंत राहण्यासाठी काही काही अपरिहार्य निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे मी तो निर्णय घेतला. अजित पवारांकडे गेलात, हो. जिजाईवरती गेलात, तिथं काय बोलणं झालं का? दादांनी मला असं सोप्यावरती बसवलं. हम्म. मी 10 वर्ष काम करून भारतीय जनता पक्षातल्या कुठल्याही नेत्यांनी मला असं कधी शेजारी एवढं असं एवढी आपुलकी कधी वाटली नाही. एवढी सहजता त्यांच्यामध्ये सहज त्यांचे काही त्यांनी काय असं ते सहज सगळ्यांसोबत असं वागतात. मला सन्मान केला. पहिली गोष्ट मला बोलले की अरे अमोल तुझं तिकीट कट झालंय मलाच आश्चर्य वाटतं. कदाचित तू विधानसभेला इच्छुक झाला असेल तेव्हा तुझं तिकीट कट केलं असेल पण तुझा देवेंद्रजींनी तुमची मध्यस्थी करून तुमचा विषय संपला होता. मग असं कसं काय केलं बरं. मी म्हणलं मलाच माहित नाही म्हणलं दादा मी त्याच विचारात आहे अजून सुद्धा. ठीक आहे म्हणले. मग पुढच्या विषयी आमची चर्चा चालू झाली. आणि मग त्यानंतर त्यांनी डायरेक्ट एबी फॉर्म दिला अगदी काही हो, मिनिटात. हो. मला बोलले तुझं काम चांगलं आहे. गेले 8-10 वर्षापासून मी तुझं काम पाहतोय. त्यामुळे काय अडचण येणार नाही बोलले तुला. तू काम करणार आणि काम करणाऱ्याच्या मागे लोक उभे राहतात. आता परत तोच मुद्दा ना की अमोल बालवडकर आणि कमळ हे जे चिन्ह आहे हे मागचे 5 वर्ष तुम्ही बाणेर बालेवाडी या भागात चांगलं पोहोचवलं. 11 वर्ष. 11 वर्ष तुमच्या प्रत्येक पोस्टरवरती प्रत्येक ठिकाणी तो उल्लेख असायचा, चिन्ह असायचं, अर्थात पक्षाचं चिन्ह होतं. आणि त्याच्यानंतर आता घड्याळ घेऊन लोकांपर्यंत पोहोचणं किती तुम्हाला फरक वाटतो? किती सोपं आहे, अवघड आहे, काय आहे? पोहोचलोय मी ऑलरेडी. घराघरात नाही मी मनामध्ये पोहोचलोय. आता कमळपर्यंत घेऊन मीच पोहोचलो होतो आणि घड्याळ तर मी आता जायच्या आधीच पोहोचले की अमोल भाई आता घड्याळ घेऊन आलेत. त्यामुळे कमळ पण मलाच मतदान करणार आहे आणि घड्याळ पण मलाच मतदान करणार ही गोष्ट लक्षात ठेवा. भाजपला त्यांच्या निर्णयाचा पश्चाताप होऊ शकतो असं वाटतंय? आता 16 तारखेला ते पश्चाताप त्यांना ऑलरेडी झालेला आहे. ते आता व्यक्त करू शकत नाही. त्यांना पश्चाताप झालेला आहे. पण मग परत ना तोच मुद्दा की एखाद्याने पुढे जाण्याचं स्वप्न बघणं आणि अशा वेळी मोठ्या नेत्याने ते व्यक्तीचं करिअर. मी तेच सांगतो की स्पर्धा असती राजकारणात. माणूस प्रत्येक जण पुढे जाण्यासाठी प्रत्येकाला महत्वाकांक्षा असते. नगरसेवक वाटतं आमदार हो, नगरसेवक वाटतं महापौर हो, स्टँडिंग हो, पुढे आमदार हो, खासदार हो, मंत्री हो, कॅबिनेट मंत्री हो. ही महत्वाकांक्षा असती. स्पर्धा असतीच ना. त्याच्यामध्ये काय एखादं जर स्पर्धा माझ्या जागेवरती जर कोणी नगरसेवक उमेदवारी मागत असेल तर त्याच्याबाबत मला द्वेष किंवा त्याचं बाबतीत राग येण्याचं कारण नाही. ते प्रत्येकाला आहे आणि स्पर्धा असावीच. मी तर त्या मतात. त्याशिवाय तुम्ही खरा कार्यकर्ता पुढे येऊ शकत नाही. स्पर्धा संपली तर कोण कामं करणार लोकांची. कशाला कामं करतील. जे काही लोक आज कामं करतात एकमेकांच्या स्पर्धेमुळेच कामं करतात. लोकांचे प्रश्न सोडण्याची स्पर्धा राहिली पाहिजे. इथं आता भारतीय जनता पक्षामध्ये चाटोगिरीची स्पर्धा आहे. कोण जास्त
नेत्यांच्या पुढं पुढं करतंय. स्थानिक नेतृत्वाच्या बाबतीत बोलतोय मी. माझं जे काय बोलणं हे पुणे शहरातल्या भारतीय जनता पक्ष ज्यांच्या दावणीला बांधलाय वरच्या नेतृत्वाने, मी भारतीय आणि ज्या लोकांवरती अन्याय झालाय भारतीय जनता पक्षाच्या, मी त्यांच्या वतीने बोलणारा कार्यकर्ता. कदाचित त्यांना बोलता येत नाही. अनेक जणांनी मला फोन केले. मी त्याच प्रश्नाकडे येणार होते की म्हणजे आता तुमचं जसं तिकीट कापलं तसं 40 पेक्षा जास्त जे 2017ला निवडून आले होते त्या माजी नगरसेवकांना भाजपने संधी दिली नाही, जे काही त्यांचे मुद्दे असतील ते विचार करून. पण त्यातल्या काहींचे फोन वगैरे झाले का की अमोल तू लढतोयस किंवा तू बोलतोयस तर आमचं पण हेच मत आहे? मी त्यांचाच आवाज आहे. मी महाराष्ट्रात त्यांचं इथलं नाही तर मी महाराष्ट्रात ज्या कार्यकर्त्यांसोबत असेल. अहो आज तुम्ही सांगा, 2017ला निवडणुका झाल्यात महानगरपालिकेच्या या राज्यातल्या बऱ्याच ठिकाणच्या. तेव्हापासून आजपर्यंत निवडणुका नाही झाल्या. मी नगरसेवक झालो 2017ला. त्यासाठी मी संघर्ष केला राष्ट्रवादी सोबतच 3-4 वर्ष. तिथं कमळ फुलत नव्हतं. बरोबर आहे. बरोबर. माझ्यासोबत अजून 2 नगरसेवक निवडून आले. केवळ एकच राष्ट्रवादी, 4 पैकी 1 जागा आली. त्यानंतर मी 1.5-2 वर्ष मला काम करायची संधी मिळाली. त्यानंतर कोरोना आला. कोरोनामध्ये 2 वर्ष दिले. महापालिकेचं कुठलंही बजेट त्या ठिकाणी नगरसेवकांना मिळालं नाही. त्यानंतर 1 वर्ष नाही जात तर इलेक्शन लांबल्या. इलेक्शन नाही लांबलं तर त्या इलेक्शन आजपर्यंत लांबल्या. मग या काळामध्ये कोरोना आला. मधल्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष हा विरोधी गटात होता. तेव्हा भारतीय जनता पक्षाची याच लोकांनी काम केलं. कोरोना काळात सुद्धा याच लोकांनी काम केलं भारतीय जनता पक्षाच्या वतीने रस्त्यावरती स्वतःचा जीव धोक्यात घालून. प्रशासन काळात सुद्धा नागरिकांच्या खिशात कुठलाही फंड नाही. खड्डा कसा बुजवायचा, ड्रेनेजचं काम कसं करायचं, स्ट्रीट लाईट कशी लावायची, कचरा, नागरिकांच्या समस्या ह्याच लोकांनी सोडवल्या ना 4 वर्ष. तुम्ही त्यांना 19च्या विधानसभेला वापरलं, 19च्या लोकसभेला वापरलं, तुम्ही त्यांना 2024च्या लोकसभेला वापरलं, तुम्ही त्यांना 24च्या विधानसभेला वापरलं आणि आता त्यांचा वापर करून त्यांना फेकून दिलं. बरं तुम्ही त्यांची तिकीट कट करा. माझं काय म्हणणं नाही. शेवटी एखाद्या प्रभागामध्ये मोठ्या नेत्यांची अडचण असते, पक्षाची अडचण असू शकते की इच्छुक असतात. एका जागेवरती 2, 3, 4 इच्छुक असतात. पण तुम्ही जेव्हा एखादा सन्माननीय माजी नगरसेवकाची उमेदवारी रद्द करता तर तुम्ही त्याला सन्मानाने बोलवा, त्याच्याशी बोला. त्याचं तिकीट रद्द झाल्यानंतर एखाद्या पुणे शहरा लेवलचे जे काही नेते आहेत त्यांनी त्यांचं सांत्वन करावं, त्यांच्याशी 2 शब्द बोलावे. ह्यांना वाऱ्यावर सोडून दिलं. ही परिस्थिती आज. तुम्ही कुठल्याही नगरसेवकाला विचारा ज्यांचं तिकीट रद्द झालं, त्यांना विचारा की तुमच्याशी कुठल्या भारतीय जनता पक्षाच्या कुठल्या नेत्याने तुमची समजूत काढली का, तुम्हाला घरी येऊन भेटले का. कुठलाही नगरसेवक असतो कुठल्याही पक्षाचा, तो जेव्हा काम करतो स्वतःच्या कुटुंबाला तो वेळ देऊ शकत नाही. पण नाही. भाजपचे ते जे आहे म्हणजे मतदार नोंदणी, याद्या करणं, पन्ना प्रमुख वगैरे ती जी व्यवस्था आहे ती सगळी तुम्ही फॉलो केलेली होती. म्हणजे या 4 निवडणुकांना इथं सगळे कामं करून जे घेतली. काय पन्ना काय जे आहे ना त्यांनी दाखव माझ्या प्रभागात काय आहे ते. काम करणाऱ्या लोकांना जनता निवडून देते. हे पन्ना बिन्ना सगळं नावाला आहे. भारतीय जनता पक्षातल्या लोकांना केवळ नरेंद्र मोदींमुळे मतदान मिळतंय. देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून जे काही प्रकल्प या पुणे शहरासाठी येते त्याच्यावरती मतदान मिळतंय आणि हिंदुत्वावरती काही मतदान मिळतं. काम करून मला असं वाटतं की या विषयावरती तुम्ही लोकसभेमध्ये तुम्ही त्याच्यावरती वेगळे विषय करून लढता, विधानसभेमध्ये तुम्ही खाली नगरसेवकला तुम्ही सुद्धा तर नागरिक आता शहाणे झालेले आहेत. अशा प्रकारे आता यावेळेस मतदान करणार नाही. काम करणाऱ्या लोकांनाच मी तर विनंती करतो तुमच्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून की या पुण्यातल्याच बोलतो मी, पुणेकरांनो, तुम्ही तुमच्या समोर कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असू दे, जो काम करतो ग्राउंड लेवलला तुम्ही त्याला मतदान द्या. आता परत पुढचा प्रश्न की शेवटी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आणि भाजपची सुद्धा महायुती आहेच वरती. जर उद्या असं झालं की म्हणजे निवडणुका झाल्यानंतर अजित पवार यांनी त्यांचे नगरसेवक जे आहेत ते पुन्हा महायुतीमध्ये मर्ज केलं किंवा भाजपला पाठिंबा दिला, होऊ शकतं ना. राजकारणात काही होऊ शकतं. मग अशा वेळी तुम्ही काय करणार? म्हणजे मी भारतीय जनता पक्ष सोडून मी भारतीय जनता पक्ष नाही सोडलं, भारतीय जनता पक्षाने मला सोडले. मी राजकारणात जिवंत राहण्यासाठी माझ्यावरती माझा पुनर्जन्म माननीय अजितदादा पवार यांनी केलेला आहे राजकारणामध्ये. मी संपलो होतो. इथून पुढचं काळजी अजितदादांच्या नेतृत्वाखालीच करणार मी जे काय काम करणार. त्यांनी सांगितलं की उद्या आपल्याला भाजपसोबत काम करायचंय तर करणार ना, काय अडचण आहे. अजितदादा पवार माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं नेतृत्व मान्य करूनच महायुतीमध्ये आलेले आहे. मी माननीय नरेंद्रजी मोदींकडे पाहून 2014ला
देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे बघून 2014ला भारतीय जनता पक्षामध्ये काम चालू केलंय. माझे नेते ते आहेतच ना. माझा वाद हा स्थानिक नेतृत्वावरती आहे भारतीय जनता पक्षाचा. माझा तर वादच नव्हता. त्यांनी आता वाद दाखवला सिद्ध करून की बाबा आम्ही मोठे झालोय आता आम्ही छोट्यासोबत लढाई करणार. छोट्याला ते पण मागणं असं केसाने गळा कापणं, षडयंत्र करून पाठीत खंजीर खुपत. अरे समोर येऊन सांगायचं ना आधी हिंमत असेल तर की बाबा मी तुला उमेदवारी देऊ शकत नाही. मी लहान कार्यकर्ता आहे. माझी नगरसेवक आहे, सिटिंग पण नाही. माझी नगरसेवक आहे, 4 वर्ष झालं माझं मी नगरसेवक नाही आहे. पण एवढं झटून मी खाली काम केलं. लोकसभेला मुरली अण्णा मोहोळ यांच्या प्रचाराला मी जवळपास 5,000 पेक्षा जास्त घरी डोर टू डोर जाणारा एकमेव पुणे शहरातला नगरसेवक असेल. माझ्या फेसबुकला सगळे फोटो आहेत. कोणी चॅलेंज करावं मी त्यांना दाखवू शकतो. 5,000 ते 6,000 फोटो निघतात ड्राईव्हमध्ये, गुगल ड्राईव्हचे. मी पाहिलं की अरे मी काय मोहळांना केलं, हे माहिती होतं. माहिती असेल त्यांना माहिती असेल, पण त्यांना वाटलं की याचं काम खूपच जास्त आहे, त्यामुळे पुढे अडचण नको. हम्म. कदाचित त्यामुळेच त्यांनी केलं असेल. पण मग परत मुद्दा हा आहे ना की आता हे बघा, ही तर निवडणूक होईल, पण परत 29 येणारच आहे. म्हणजे आज ना उद्या मी परत 29च वाट पाहतोय. नगरसेवक माझ्यासाठी काय नाही, जनता आता माझ्या बाबतीत मला निवडून देणारच आहे. खरी निवडणूक 29लाच कळणार आहे. मी आता राष्ट्रवादी पक्षाचा आवाज आहे. या पुणे शहरामध्ये माननीय अजितदादा पवार हम्म, यांचं नेतृत्व कसं सक्षम आहे, कसं खरं आहे, कसं कार्यकर्त्याला न्याय देणारं हे नेतृत्व आहे. आणि एक खोटं नेतृत्व जे पुण्याला आहेत, केवळ ते भारतीय जनता पक्षाला राज्यातून आणि केंद्रातून ताकद मिळाली म्हणून इथं काही पण करायला लागलेत, काही पण उलटे पालटे उद्योग करायला लागलेत. आज मला काल आठवण आली मान्य स्वर्गीय गिरीश भाऊ बापट यांची. मी म्हणणारच होते की तुम्ही फेसबुकला तो फोटो शेअर केलाय. मी तो फोटोही म्हणजे आपण ऑडियन्सला दाखवूया की खांद्यावरती मला वाटतं बापट साहेबांचा तुमच्या हात आहे आणि तुम्ही म्हणालात की आज तुमची आठवण येते. काय म्हणजे त्यावेळी मनात होतं, काय फील करत होते? शेवटी हा एक मी ज्यांच्याकडे पाहून मी 10 वर्षापूर्वी 11 वर्षापूर्वी लहान असेल, आता वय माझं 39 आहे. हम्म, माझं वय तेव्हा 29 होतं आणि मी भारतीय जनता पक्षामध्ये काम चालू केलं. 50,000 मी 2014ला 50,000 भारतीय जनता पक्षाचे सदस्य केले. मी काय आमदार नव्हतो, नगरसेवक पण नव्हतो. मला सत्कार केला. दानवे साहेब तेव्हा प्रदेशाध्यक्ष होते, मेधाताई आमदार होत्या, बापट साहेब पालकमंत्री होते. आणि त्यानंतर बापट साहेबांशी माझा संपर्क आला. बापट साहेबांची काम करण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत एकदम ग्राउंड लेवलला, म्हणजे कुठलाही बडजावा नाही. सांगायचे तुम्ही आहे ना, नागरिक तुमच्याकडे बारीक नजरेने पाहत असतो. तुम्ही चालताय कसे, तुम्ही उठताय कसे, तुम्ही काय कपडे घातलेत, तुम्ही बोलताय कसे लोकांशी. त्यामुळं समाजामध्ये वावरताना अमोल जनतेला प्राधान्य देऊन काम करायचं. पहिलं गरिबाचं काम करायचं. जो गरीब आहे त्याला पहिलं प्राधान्य द्यायचं. सर्वसामान्य नागरिकांचे छोटे छोटे प्रश्न असतात म्हणले, त्यांचे काय मोठे तुमच्याकडून, त्यांना तुम्ही नीट तरी ॲटलिस्ट तुमच्या समस्या तुम्ही सोडू शकत नाही, तर ॲटलिस्ट त्यांना त्यांच्या समस्या ऐकून घेण्या इतका वेळ तरी त्यांना द्यायचा. तेव्हा तुम्ही तुमच्यावरती राजकारणात कुठलंही संकट आलं तर तुम्हाला कोण हरू शकत नाही. आज मला तो त्यांचे शब्द आठवला आणि आज बापट साहेबांचा मी शब्द खरा करून दाखवणार. उमेदवारी कापली आणि हे सगळं जेव्हा झालं, हे सगळं राजकीय घडामोडी, लोक येऊन भेटत होते का, मेसेज करत होते का, काय प्रभागात रिॲक्शन होती? महापूर आला माझ्या घरी लोकांचा. मला असं वाटलं 2017 निवडून आलो तेव्हा एवढी लोक नव्हती आली, तेवढी लोक माझ्या ऑफिसला होती. बर बर. तेवढी लोक माझ्या ऑफिसला होती पुष्पगुच्छ घेऊन. राष्ट्रवादीची पण लोक आली, भाजपची पण लोक आली. म्हणजे आयुष्यात आम्ही कधी या ठिकाणी राष्ट्रवादीला काही काही लोक असं म्हणते आम्ही राष्ट्रवादीला मतदान केलं नाही, आम्ही भाजपचे आहेत, कट्टर भाजपचे, पण पहिल्यांदा आता आम्ही राष्ट्रवादीला मतदान करणार तुमच्या माध्यमातून. मी म्हणलं अहो का तुम्ही याच अशाच विषयामुळं चांगली काम करणारे लोक मागं राहतात. मी त्यांना सांगितलं तुम्ही कुठल्याही प्रकारची निवडणूक असू द्या, कुठल्याही पक्षाची असू, जो काम करणारा नेता आहे, जो काम करणारा कार्यकर्ता आहे, त्याला तुम्ही बघून मतदान करा. हे सगळं राजकारण सुरूच राहणार आहे. राजकारण राजकारणाच्या जागी आहे, पण आपण कामांबद्दल सुद्धा बोललं पाहिजे. कारण शहरामध्ये स्थायी समिती किंवा 2-4 समिती चर्चेत असतात, पण शहर सुधारणासारखी अतिशय महत्वाची समिती आणि त्याच्या अध्यक्षपदी काम केलेलं आहे. त्या काळातलं काम कसं होतं त्याच्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. शहर सुधारणा समिती पदी माझी माननीय गिरीशजी बापट साहेबांनी त्यावेळेस नियुक्ती केली होती. लोकसभेची निवडणूक मला वाटते होऊन गेली ती 2019ची. 2019 मध्येच मला त्या ठिकाणी ती
जबाबदारी मिळाली आणि मी त्या ठिकाणी चांगलं काम केलं. हम्म. जवळपास जे कोविड हॉस्पिटल तुम्हाला सांगतो, आता त्या पुणे शहराचं जे कोविड हॉस्पिटल होतं, एक तर शिवाजीनगरला एक होतं त्या COEP ग्राउंडला, च्या ग्राउंडला COEP आणि एक होतं बानेरला, बरोबर. जे बिल्डिंग आहे ती. हो हो हो. तेव्हा मला जेव्हा शहर सुधारणा समितीचा अध्यक्ष केलं, तेव्हा ती बिल्डिंग कम्प्लिशनला येत होती आणि ती बिल्डिंग हॉस्पिटल म्हणून नव्हती. तर ते एक सावरकर भवन कसं आहे अच्छा तशी अच्छा. कमर्शियल बिल्डिंग म्हणून बर. त्याचं काम चालू होतं. तर तिथला जो डेव्हलपर आहे त्यांना कंडिशन होती की तुम्ही महानगरपालिकेला एक अशी बिल्डिंग बांधून द्या जी महानगरपालिका कोणाला भाड्याने देईल, रेंटने देईल आणि एखाद्या ऑफिसेस असे तिथं बनतील आणि एक रेव्हेन्यू महानगरपालिकेला उत्पन्न जनरेट निर्माण होईल. होईल. तेव्हा ही गोष्ट माझ्या लक्षात आली. तेव्हा माझ्याकडे रोज लोक हॉस्पिटल किंवा याच्यासाठी लोक येत असतात. तर मी पहिला तो बदल केला की बाबा ही बिल्डिंग व्यापारी नाही बनणार, ही तर हॉस्पिटल बनणार. मी महानगरपालिकेमध्ये ठराव दिला, त्या विकासकाशी बोललो. ते म्हणले काय हरकत नाही, चांगलं काम आहे, तशी पण आम्हाला महापालिकेला हँडल करायचे आहे. मग त्याप्रमाणे तिथल्या लिफ्टचं साईज, चेंज ऑफ यूज, त्याचं बांधकाम परवाने त्या सर्व चेंज केलं. महानगरपालिकेमध्ये मुख्य सभेमध्ये ठराव केला की या ठिकाणी या वास्तूचं रूपांतर एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये व्हावं आणि ही वास्तू कुठल्याही एका चांगली संस्थेला द्यावी की जी तिथं लोकांसाठी काम करेल, नाममात्र पैशात किंवा 50% लोकांना फ्री उपचार, जे काय कंडिशन ते महानगरपालिकेचे अधिकारी ठरवतील. आणि तो निर्णय मान्य झाला आणि त्या ठिकाणी ते हॉस्पिटल उभं राहिलं. त्याचं सर्व काम पूर्ण झालं. हजारो लोकांना त्याचा उपयोग झाला. खरंय. आणि ते प्रस्तावानंतर आम्ही शोधत होतो कुठली तरी संस्था भेटते का आणि त्याच काळात कोरोना आला आणि मी सुचवलं की बाबा या ठिकाणी एक हॉस्पिटल आपलं त्यासाठी आहे. मग CSR काही व्यावसायिक पण पुढे आले पुण्याचे आणि CSR त्यावेळेस यांचं अजितदादा मला वाटतंय की तेव्हा उपमुख्यमंत्री पालकमंत्री होते आणि तेव्हा ते हॉस्पिटल उदयास आले. त्या हॉस्पिटल या पुणे जिल्ह्यातल्या अनेक लोकांना उपचार झाले. तर समाधान वाटलं, अरे चला आपल्या माध्यमातून एक आपण आज दूरदृष्टी आहे. तशीच एक शाळा आहे आमच्या इथं जी तिचं काम अपूर्ण होतं, तिला वेळोवेळी निधी दिला. तिथला एक ठराव केला की या भागामध्ये आमच्या भागात इंग्लिश मिडियमच्या शाळा आहे ना, 1 लाख 2 लाखाच्या खाली कुठं फी नाही लहान मुलाला सुद्धा. आणि अनेक लोक येतात, भाऊ शिक्षण खूप महाग झालंय, फी माफ करायला लावा. रोजचे प्रश्न आहेत. आरोग्य आणि शिक्षण हे पुण्यामधल्या आजची त्याची परिस्थिती अतिशय वाईट आहे गरिबांसाठी. तर म्हणलं की ही शाळा जर झाली तर अनेक लोकांना शिक्षण भेटेल. मी तो ठराव महानगरपालिकेमध्ये पास करून घेतला की ही इमारतमध्ये एखादी इंग्लिश मिडियम कुठल्याही संस्थेला, कारण महापालिकेकडे ती व्यवस्था नाही इंग्लिश माध्यमिक शिकवायची, एखाद्या असं कुठल्याही शिक्षण द्या की तिथं 50% विद्यार्थी फ्रीमध्ये शिकतील चांगल्या क्वालिटीचा. तो ठराव अजूनही माझा पडून आहे, कारण ते कोरोना आल्यावर प्रशासन राज झालं. मी चंद्रकांत दादांकडे हे दोन्ही विषय मांडले. आजच्या डेटला ती शाळा, आणि तुम्हाला आत्ता आठवलं मला, ऐका, 1 वर्षापूर्वी जेव्हा चंद्रकांत दादा माझा विषय ज्या दिवशी मिटला तर मी चंद्रकांत दादाकडे काय मागणी केली होती माहिती आहे का? हे 2 विषय माझे फक्त तुम्ही सोडून द्या, एक हॉस्पिटल हे मार्गी लावा आणि ही शाळा मार्गी लावा. अजूनही धुळकात पडले. तेव्हा काय म्हणाले होते? लगेच करून देतो बोलले. माझ्यासमोर त्यांचे वैडी मोठे, त्यांना फोन लावला त्यांनी, हे अमोलचे हे 2 कामं पूर्ण करा. आत्ताही तुम्ही जाऊन बघा, उद्या इंटरव्ह्यू घ्या, ती बिल्डिंग बघा, तुम्ही दोन्ही बिल्डिंग बघा. सरकारनं आम्हाला, मी आता आठवलं मला तो विषय, जर कॅबिनेट मंत्री, अरे कशाला निवडून दिलेत आम्ही हे लोक? इथले विषय असे पडायला, गोरगरिबांची मुलं रस्त्यावरती राहायला, गोरगरिबांना आरोग्य बांधायचं तर नाहीच आहे, जे आहे ते फक्त चालू करायचंय. मी काय बांधायचं बोलतोय का? बांधले तर आम्ही ना, पूर्ण केले ना, अख्खं फर्निचर साडायला लागले. म्हणजे प्रकल्प तयार आहे, ठराव पण तयार आहे. माहिती का या विषयाची? तुम्ही तंत्र काय, ते शिक्षण मंत्री आहे, तुमच्या मतदारसंघातली शाळा गेले 4 वर्ष झाले तिथं 1,500 विद्यार्थी शिकू शकतात, गोरगरिबांची मुलं, ती पडू नये. पालवडी हायस्ट्रीटला आहे ती शाळा. बानरमध्ये 40,000 स्क्वेअर फूटचं हॉस्पिटल धूळ खात पडलंय. कोणाच्या मतदारसंघात आहे 40,000 स्क्वेअर फूटचं हॉस्पिटल? कोरोना काळानंतर आता धूळ खात पडले. इथं गोरगरिबांना उपचार घ्यायचं म्हणलं तर ज्युपिटर किंवा मणिपाल सारख्या हॉस्पिटल 1 दिवस थांबलं तर लाख रुपयाच्या खाली बिल येत नाही. ही जबाबदारी कोणाची आहे?
तुम्ही गिरणी कामगाराचा मुलगा स्वतःला म्हणता, त्याचं भांडवल करता, मग गरिबांसाठी तुम्ही फक्त चॉकलेट वाटत हिंडता का? लहान मुलींना कपडे वाटा, त्यांना साड्या वाटा. अरे लोकांचे प्रश्न ते नाहीयेत. लोकांना चांगलं आरोग्य पाहिजे, चांगलं शिक्षण पाहिजे, रस्ते स्वच्छ पाहिजे, पाणी आलं पाहिजे 2 टाइम, ट्रॅफिक नाही पाहिजे रस्त्यावरती. हे प्रश्न आहे लोकांचे. तुम्ही मेट्रो बनती माननीय नरेंद्र मोदींच्या माध्यमातून, पण ते मेट्रो खाली खड्डे आहेत, खाली कचरा आहे. म्हणजे आपण वरती मेट्रोने फिरतोय पण खाली आपण पुढे जातोय पण मागचं सपाट, अशा प्रकारे या ठिकाणी चाललेलं आहे. ही जबाबदारी कुणाची आहे? कुठल्या नेतृत्वाची? आम्ही तर 4 वर्ष नाहीये, मला 1 रुपयाचा निधी आजपर्यंत भेटलेला नाहीये. हे सगळं तुम्ही म्हणता की ही सगळी कामं आहे, पण याच काळात तुम्हीही प्रभागामध्ये अनेक कामं केली. म्हणजे मी आता माझ्या कामावरती येतो. या बाणेरवाडी भागामध्ये 2014-15ला पाण्याचा अतिशय गंभीर प्रश्न होता. मी कार्यकर्ता होतो. त्यावेळी मी सर्व नागरिकांना एकत्र केलं, महानगरपालिकेच्या विरोधात आंदोलन केलं की बाबा इथं पाणी नाही, तुम्ही पाणी द्या. प्रचंड टँकर शिवाय सोसायट्या चालत नव्हत्या. त्यानंतर मी महानगरपालिकेमध्ये याचिका टाकली. मी विचार केला की बाबा इथं आधीच पाणी नाही, आता एवढी बांधकामं वाढतात, तर यांचं काय व्हायचं? या आधीच्याच लोकांना पाणी पोचत नाहीये, तर नवीन लोक उद्या येणार आहेत, त्यांचं काय होणार? तर त्या याचिकेवरती निर्णय होत होता. पण त्या दरम्यानच्या काळात मी रस्त्यावर येऊन आंदोलन केलं, अनेक विषय मार्गी लावले, माझं संपर्क कार्यालय चालू केलं, त्याच्या माध्यमातून लोकांची कामं केली. अनेक नवीन नवीन संकल्पना मी त्या ठिकाणी माझ्या भागामध्ये राबवल्या आणि नागरिकांचा विश्वास संपादन केला. आणि 2017ला मी निवडून आलो तरी महानगरपालिकेमध्ये पहिला प्रश्न, मी पहिल्या दिवसाच्या भाषणात मी बाणेरवाडीच्या प्रश्नासाठी भांडण केलं. आणि त्याच्या काही दिवसातच उच्च न्यायालयाने स्टे दिला की या बाणेरवाडीमधले जोपर्यंत पहिल्या लोकांना पाणी मिळत नाही, नवीन बांधकामं थांबवा. या देशामध्ये पहिल्यांदा 8 महिने बांधकाम थांबवणं अशी एखाद्या भागातली पहिल्यांदा ऑर्डर झाली. एका पुस्तकात पण उल्लेख आहे त्याचा, त्या पुस्तकाचं नाव मला आठवत नाही. जे एक लॉयर आहे, त्यांनी या देशातल्या अनेक अशा युनिक खटल्यांचं विश्लेषण त्याच्यामध्ये केलंय. मला ते एका नागरिकांनी दाखवलं, मला पण माहित नव्हतं. मी आता प्रचारात होतो तेव्हा मी दाखवतो, मला इंटरव्ह्यू झाले की ते दाखवतो. तर त्यानंतर मग महापालिका जागेवरती आली, बांधकाम थांबली, बांधकाम खातं, रेव्हेन्यू थांबला. मग आयुक्तांनी बोलवलं, मग आमच्या पक्षाचे नेते, अरे बाबा ते करायला लागल, ते कर. म्हणलं मला काय नाही, मी सहकार्य करतो महानगरपालिकेला, पण मला शब्द द्या. तेव्हा त्यांनी शब्द दिला की तुम्हाला जे पाहिजे ते पाण्यासाठी बजेट देतो. पण तेव्हाच देवेंद्रजींनी 24/7 ची योजना महापालिकेमध्ये आणली. आणि 24/7 योजनेचं सुद्धा तुम्ही माहिती घ्या. या पुणे शहरामध्ये 24/7 योजनेची परिस्थिती काय आहे? भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून केंद्र देतंय, राज्य देतंय, यांना आयत भेटते ते पण पूर्ण करता येत नाही. 24/7 योजना आत्ता पूर्णपणे काम तिचं स्लो चालू आहे. फक्त मी माझ्या भागातला पाठपुरावा केला, मी आंदोलनाला बसतो. 15 दिवस मी चांदणी चौकात रात्रभर त्या ठिकाणी गेलो. चंद्रकांत दादाला सांगतोय, दादा निवडणुका आल्यात, पाणी प्रश्न गंभीर आहे, आपल्याला सोडवावं लागल. त्यांनी सिरियसच नाही घेतलं. मी 15 दिवस चांदणी चौकाच्या टाकीवरती जाऊन स्वतः वाल फिरवायचो. माझ्या भागात जास्त कुठला नगरसेवक जातो टाकीवर जाऊन केलं? टाकीवरती जाऊन. विक्रम कुमार आयुक्त होते, म्हणलं तुमच्या गुन्हा दाखल करतो 353. म्हणलं करा गुन्हा दाखल, मला काय नाही फरक पडत. कधी आता माझ्या फेसबुकच्या पोस्ट चेक करून बघा. तेव्हा त्यांना कॉल करून आंदोलन केलं मी. विक्रम कुमारांना माझा वाद झाला. मी नागरिकांना नंबर दिला, बाबा आम्ही तर नगरसेवक नाहीये, तुम्ही पण दखल पण घेत नाहीये. आणि 24/7 योजना 90% काम पूर्ण झाले. मी त्याचा कायम पाठपुरावा घेत होतो. कुठं पाणी लिकेज आहे त्याचे व्हिडिओ टाकले, कुठं काय काय सगळं केलं. 10% कामासाठी तुम्ही एवढा प्रकल्प थांबवलाय, त्याचं काम पूर्ण करा. मी 15 दिवस चांदणी चौकावरती होतो. तेव्हा माझ्याच कार्यालयासमोर मी दादांना विनंती केली की तुम्ही आयुक्तांना बोलवा, भागातल्या नागरिकांना बोलवा. आणि त्या ठिकाणी ती मीटिंग झाली. आणि त्या माध्यमातून मग तेव्हा चंद्रकांत दादांनी प्रशासनाला आदेश दिला की बाबा एक निवडणुका आल्यात, आता हे काम सोडावं लागेल. कदाचित मी 15 दिवस तिथं जात नाही, त्यांचा पाठपुरावा करत नाही, पोटतिडकीने सांगत नाही, ते कामच झालं नसतं. ही कधीची गोष्ट आहे? ही आत्ता 2023-24 ची गोष्ट आहे. 23ची गोष्ट आहे. तेव्हा 24/7 आजच्या डेटला माहिती घ्या, 2017ला आलेला 24/7 प्रकल्प अजूनही या पुणे शहरामध्ये
नरेंद्रजी देतात आहे, देवेंद्रजी पण देतात आहे, पण या नेतृत्वांना पूर्ण करतात सुद्धा ते काम, तेवढं सुद्धा काम त्यांना करता येत नाही. फक्त माझ्या प्रभागात आज मला समाधान आहे, तो प्रकल्प पूर्ण झाला तेव्हा देवेंद्रजी फडणवीस साहेबांना त्या ठिकाणी त्यांनी आले आणि त्याचं भूमिपूजन केलं आणि आमच्या प्रभागामध्ये 24/7 हा केवळ मी पाठपुरावा केला आणि देवेंद्रजींनी त्या ठिकाणी आणि तिथे संकल्पना आणली 24/7, त्यामुळे तिथं पाण्यात चालू आहे. हम्म. आज नाही तर गंभीर परिस्थिती झाली असती. माझे 2 कारले आहेत बाणेर बालेवाडीमध्ये. आतापर्यंत लाखोच्या संख्येने मी लोकांची वैयक्तिक कामं केलीत. आमच्या भागातले कुठल्या पण 90% लोकांचे आधार कार्ड माझ्या ऑफिसमधून निघलेत, पॅन कार्ड माझ्या ऑफिसमधून निघलेत, जे काय दाखले लागतात ते माझ्या ऑफिसमधून मिळतात. आपण सगळं फ्री ऑफ कॉस्ट. सगळं फ्री ऑफ, जे काही गव्हर्नमेंट चार्जेस तेच फक्त हा. घेतो. जवळपास 15 लोकांचा स्टाफ ठेवतोय मी, 2 कारले चालवतो. कोणासाठी करतो? भारतीय जनता पक्षच वाढवतो ना. वरती मोदीजींचाच फोटो आहे, देवेंद्रजींचाच फोटो आहे, पक्षाचे आमचे सर्व या शहराचे न काम करणारे नेते आहेत, हा, त्यांचेच फोटो आहेत वरती. काय केलं मी, असं काय चूक केली? मग जास्त काम कदाचित डोळ्यात खुपलं, माझी महत्वाकांक्षा यांच्या डोळ्यात खुपली. मग राजकारण त्यासाठी चालू ना, मी काम करण्यासाठीच. मग काम पण नाही करायचं का? काही चापलुसी मी करू शकत नाही, सन्मानाने मी काय पाहिजे ते करू शकतो. तेवढा वेळ पण नाही ना, आम्ही जनतेत जाऊन काम करतो, या गोष्टी करायला वेळ तरी कोणाला आहे? पण म्हणजे या 2024चा जो इन्सिडेन्स झाला, म्हणजे त्याच्यानंतर विधानसभा झाल्या, विधानसभेनंतर कोथरूडमध्ये भाजपचं कमळ फुललं, त्याच्यानंतर संबंधित आमदार म्हणजे अगदी चंद्रकांत पाटील हे तुमच्या भागात आले होते का? काही कार्यक्रम तुम्ही ऑर्गनाईज केले होते का? आले त्याला होते होते माझ्या का? कार्यक्रमाला, आले ना. कौतुक केलं का तुमचं? कौतुक केलं ना. मी म्हणून तर मग अशी म्हणलं ना, IF दिलं तर पाहिजे त्यांना. माझ्या घरी पण आले, तेव्हा पण घरी आले, त्याच्या दिवशी प्रश्न मिटला. मध्ये कार्यक्रमाला आले ना, माझ्या दिवाळीच्या कार्यक्रमाला आले, माझ्या सभेला आले. आत्ताच्या दिवाळीच्या? आत्ताच्या 15,000 कुटुंब ना दिवाळी दिली मी. दानवे साहेब आले होते कार्यक्रम. मला जाणून दिलं नाही काय करणार त्याच्यासोबत. त्याच तर मला वाईट वाटतं ना. अरे तुम्ही सांगा ना, तुम्ही वागणूक तर एवढी चांगली देताय आणि ऐन टप्प्यात आले की माझा कार्यक्रम करायला पाहताय. हे सर्व जनतेला कळलंय ऍक्च्युली, कारण मागच्या वर्षीचा विषय सुद्धा सर्व लोकांना माहिती होता. त्यामुळे मागच्या वर्षीचा विषय आणि आत्ताचा विषय डबल इम्पॅक्ट झालेला आहे. माझं काम प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक माणसं. आता 4 वर्षापासून मी ट्रॅफिक वॉर्डन ठेवलेत माझ्या भागामध्ये. तुम्ही ठेवलेत म्हणजे? मला काय गरज आहे? निवडणूक तर आत्ता आली, 4 वर्षापासून, कारण मागल्या काळामध्ये लोकसंख्या भागात वाढली, लोकल ट्रॅफिक वाढलंय. अंतर्गत भाग, तुम्ही राधा चौक असेल, कळमकर चौक असेल, त्या ठिकाणी कपिल मल्हार, ज्युपिटर, बालेवाडीमध्ये चाकणकर मळा, तिथला गणपती मंदिर चौक, या ठिकाणी किया शोरूम, बिटवायचे तिथला, जवळपास 25 वॉर्डन मी स्वतःच्या खर्चाने ठेवलेले 4 वर्षापासून. लोकांचं मौल्यवान ठीक आहे 50%, 40%, कारण ट्रॅफिक जाम व्हायचं आतमध्ये. आमच्या आमदारांना सांगितलं, चंद्रकांत दादांना, तर सोपं काम आहे ना, तुम्ही ट्रॅफिकच्या DCPला बोला, बाबा इथं वॉर्डन ठेवा, पालिका त्याचे बजेट द्या, तुमच्याकडे बजेट, कॅबिनेट मंत्री तुम्ही ते पण करू शकत नाही. आज 4 वर्ष आले माझे ट्रॅफिक वॉर्डन आहेत. ट्रॅफिक आणि काय गरज आहे मला स्वतःचा पैसा खर्च करण्याची? मी काय एवढा मोठ्या गडगंज फॅमिलीतनं नाही जन्माला आलो, पण आम्हाला करायचं बाबा, जनतेसाठी करायचं, आपल्याला परत निवडून यायचंय. निवडणूक याचा गैरफायदा घेतात नाही लोक. आज मिशन निर्मल सारखी मी संकल्पना आणली. मिशन निर्मल, तेव्हा निवडणूक पण कधी होणार माहित नव्हती. नागरिकांच्या एवढ्या समस्या आल्या की कचरा, तेव्हा मी म्हणलं अरे प्रशासनाला सांगून उपयोग नाही, प्रशासन डिम्म झालंय, 4 वर्ष आले निवडणुका झाले नाही, काय करतात काय माहित नाही, जाऊ दे, त्यापेक्षा आपणच काहीतरी करू. जसं ट्रॅफिक आपण सोडवतोय, आपणच कचरा साफ करू. 30 लोक निवडली, 30 लोक कर्मचारी अपॉइंट केले, त्यांना ट्रेनिंग दिलं, एक गाडी त्यांना ने-आण करण्यासाठी बनवली. गेल्या 100 दिवस, आता 100 पण दिवस झाले, 100 दिवसामध्ये 100 किलोमीटर एरिया डीप क्लीन साफ केला. म्हणजे गवत असेल ते सुद्धा कापले, फांद्या असेल ते पण तोडल्यात, कचरा असेल तो पण उचललाय. अजून काय करायचं आहे जनतेसाठी? पाणी द्यायचं, ट्रॅफिक सोडवायचं, कचरा उचलायचा. गोरगरीब 15,000 कुटुंबांची त्यांची दिवाळी करायची. 10 वर्ष झाले मी करतोय. अजून काय करायचं या पक्षासाठी, या पक्षाच्या माध्यमातून? यांच्या निवडणुकीला यांना लीड द्यायचं. लीड आलं की त्यांना वाटतं अरे आमचाच मतदार आहे,
ह्याचं काय योगदान आहे? हे भाजपचंच मतदार आहे. या भागात तुम्ही लीड दिलाय प्रत्येक हा, वेळी. महाराष्ट्रात क्रमांक 1ला मतदान मला मिळणार आहे, लिहून घ्या. आणि हा लढा कार्यकर्ता विरुद्ध नेता आहे. मी कुठल्याही माझ्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मी बोलत नाहीये. माझी लढाई या पुणे शहरामध्ये भारतीय जनता पक्षाने ज्यांच्या हातामध्ये हा भारतीय जनता पक्ष दिला त्यांच्या विरोधात आहे. मी नरेंद्र मोदीजींना मानतो, मानत राहणार, मानत होतो. मी देवेंद्रजींना सुद्धा मानतो. मला नामदार अजितदादा पवारांनी पुनर्जन्म दिलाय राजकारणामध्ये. मी तर मेलच होतो आणि एकदा पुनर्जन्म झाला की त्या माणसाची भीती मेलेली असते. माझी आता भीती मेलेली, मी कोणाला भेट नाही आता. माझ्या डोक्यात एकच, अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माझ्या भागातली जनता. काम करत राहणार. काम करत आलोय, काम करत राहू. मला वाटतं यापेक्षा फार काही वेगळं विचारण्याची गरज नाही. अमोल बालवडकर यांच्याबद्दल काय वाटतंय, एकूण त्यांच्या वाटचालीबद्दल काय वाटतंय, कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. तुम्हाला तुमच्या सगळ्या राजकीय प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.